मी 20 वर्ष नोकरी केली, मी करमलं नाही मला त्या ठिकाणी, मी सोडून दिली 2007 साली नोकरी आणि पूर्ण वेळ याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतो आणि याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करतो. पाहतो ना, याचं मूळ शोधून आपल्याला लढा उभा करावा लागेल. एससी साठी, एसटी साठी माझा वडार समाज काय, महाराष्ट्रातला भटक्या समाज मी तुमच्या पाठीशी उभा करेल, तुम्ही त्याचं नेतृत्व करा. पण आपल्याला लढू. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, आपण 25-30 वर्षामध्ये लढतोय पण नवी पिढी आपल्याला तयार होत नाही. हे आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि ही नवी पिढी तयार करण्यासाठी एक सोल्युशन मला दिसतं की आता जसं नारायण शिंदे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होऊन गेले, आज त्यांनी चित्तव्यथा व्यक्त केली की मी आता सरपंच होणार नाही, ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, कारण हे मराठी आता सरसकट आपल्यात येणार आहे. आणि म्हणून टेक्निकल मुद्दा असा आहे, हे जे 27% शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण हे मंडल आयोगाने दिले, आपल्याला एवढंच माहिती आहे. परंतु मंडल आयोगाने शिक्षण आणि नोकरीत 27% ओबीसी बरोबर आपल्याला आरक्षण दिलं, त्याचबरोबर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण सुद्धा दिलंय. त्याच मंडल आयोगाने दिलंय. राजकीय आरक्षण सुद्धा मंडल आयोगाने दिलंय आणि शिक्षण आणि नोकऱ्यातलं सुद्धा मंडल आयोगाने दिलंय. मग जर शिक्षण आणि नोकऱ्यातलं मंडल आयोगाने दिलेलं 27% आरक्षण राज्य सरकारने, राज्यकर्त्यांनी शिक्षण आणि नोकऱ्यात आपण वेगळे आहोत म्हणून आपल्याला सेपरेट दिला असेल, तर त्याच राज्य सरकारच्या कायद्यामध्ये राजकीय आरक्षण सुद्धा वेगळं करून देण्याचा अधिकार आहे की नाही? का दुर्लक्षित ठेवला तुम्ही? तुम्ही आम्हाला का मारला आतापर्यंत? आपली फार मोठी नुकसान झालेली आहे. ते मी का म्हणतोय, याची आता तात्पुरती 2 टप्प्यातला लढा आपल्याला लढायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकीय आरक्षण भटके मुक्तांचं सेपरेट करा आणि एससी एसटी चा लढा हे सुद्धा आम्हाला केंद्रीय पातळीवर आमचं वेगळं करून द्या. 2 लढे असले पाहिजे. या एससी एसटी च्या लढ्यासाठी आज जी आपली लढताना दुरावस्था आहे त्याला बळ मिळण्याचं एक सूत्र मी याच्या संघटनेत शोधतोय. जर